नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे 2025 मध्ये रिलीज झालेला चित्रपट, एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी परम सुंदरी. ही गोष्ट आहे परम नावाच्या मुलाची, ज्याला वाटतं की एका ॲपच्या मदतीने तो फक्त आपल्या सोलमेटला भेटणार नाही, तर जगातलं खरं प्रेमही मिळवणार आहे. आणि मग सुरू होते त्याची जर्नी. केरळच्या एका छोट्या पण मनमोहक गावात, जिथे त्याची भेट होते त्या मुलीशी, सुंदरीशी. पण प्रश्न असा आहे की खरंच हे ॲप त्याला त्याची सोलमेट मिळवून देईल का? की मग नियती स्वतः त्याला त्याच्या प्रेमापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया परम सुंदरीची संपूर्ण स्टोरी. चित्रपटाची सुरुवात होते परमपासून. परम एका ॲपमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करत असतो. त्याला वाटतं की तो खूप चांगला इन्व्हेस्टर बनू शकतो, पण त्यासाठी त्याला 5 कोटी रुपयांची गरज होती, जी त्याच्याकडे नसते. त्यामुळे तो आपल्या वडिलांकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे मागतो, पण वडील सरळ नकार देतात. कारण याआधी परमने खूप पैसा वाया घालवलेला असतो. त्यामुळे ते पुन्हा पैसे देण्याच्या मूडमध्ये नसतात. तेव्हा परम सांगतो की यावेळी ॲपमध्ये तो इन्व्हेस्ट करणार आहे. ते ॲप सोलमेट शोधून देतं आणि त्यातून तो लाखो करोडो कमवू शकतो. हे ऐकल्यावर त्याचे वडील म्हणतात की जर खरंच परमला त्याची सोलमेट मिळाली, तरच ते त्याच्या या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतील. हे मान्य करून परम त्या ॲपच्या माध्यमातून आपली सोलमेट शोधायला लागतो. त्याला कळतं की त्याची सोलमेट केरळच्या एका गावात राहते. हे कळाल्यावर परम ठरवतो की तो तिथे जाऊन आपल्या सोलमेटला इकडे घेऊन येईल, ज्यामुळे त्याच्या वडिलांचा विश्वास बसेल की हे ॲप खरंच उपयोगी आहे. मग परम आपल्या मित्रासोबत केरळकडे निघतो. हे केरळमधलं खूप छोटंसं गाव असतं. त्यामुळे तिथे पोहोचताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. पण शेवटी परम तिथे पोहोचतोच. त्याला माहिती मिळते की त्याच्या सोलमेटचं नाव सुंदरी आहे आणि ती तिथे एक होमस्टे चालवते. परम सुंदरीबद्दल खूप माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण सुंदरी कुठल्याही सोशल मीडियावर नव्हती. त्यामुळे परमला तिच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती. फक्त एवढंच कळलं की ती एक होमस्टे चालवते. मग परम आणि जग्गी तिथे पोहोचतात. जिथे परम पहिल्यांदा सुंदरीला पाहतो, ती मोहिनी डान्स करत असते आणि परमला पहिल्याच नजरेत सुंदरीवर प्रेम होतं. त्यानंतर जेव्हा सुंदरीला समजतं की परम तिच्या होमस्टेमध्ये राहायला आला आहे, तेव्हा ती त्यांचं स्वागत करते. मग ती परमला त्याच्या रूमपर्यंत घेऊन जाते. इथे आपल्याला कळतं की सुंदरीच्या सौंदर्यामुळे गावातील खूप लोक तिच्यावर फिदा झालेले होते आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होते. तसंच आपल्याला हेही समजतं की सुंदरी हा होमस्टे आपल्या धाकट्या बहिणीच्या अमूसोबत चालवते. आता परमला सुंदरी खूप जास्त आवडली असल्यामुळे तो तिच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण सुंदरी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मात्र परमला सुंदरीबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे तो तिला फॉलो करायला लागतो, जेणेकरून ती काय करते हे त्याला कळावं. हळू परम आणि सुंदरीमध्ये मैत्री होऊ लागते. यावेळी परम सुंदरीला सांगतो की त्याला तिच्या गावाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. सुंदरी त्याला आपल्या एका काकांकडे घेऊन जाते, जिथे ते लोक एक कल्चरल गेम खेळत असतात. सुंदरी परमलाही तो गेम खेळायला सांगते. परम थोडी चालाकी आणि चीटिंग करून तो गेम जिंकतो. पण त्याला थोडीशी दुखापत होते, ज्यामुळे तो घाबरून जातो. तेव्हा सुंदरी त्याला औषध लावते. त्यावेळी सुंदरीने आपली अंगठी तिथेच ठेवली होती. दुसऱ्या दिवशी तिची अंगठी सापडत नाही. परमला आठवतं की सुंदरीने ती अंगठी तिथेच ठेवली. त्यामुळे तो ती शोधायला पाण्यात उतरतो आणि तेव्हाच तिथे त्या गावातील प्रसिद्ध हत्तीण रुक्मिणी येते आणि आणि ती परमला पकडते, ज्यामुळे परम खूपच घाबरून जातो. हे पाहून जग्गी लगेचच सुंदरीला तिकडे घेऊन येतो आणि सुंदरी रुक्मिणीला शांत करते. त्यानंतर रुक्मिणी परमला सोडून देते. मग सुंदरी परमला सांगते की ही अंगठी तिच्या आईने तिला दिली होती. खरं तर अनेक वर्षापूर्वी सुंदरीच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं आणि आजही ती आपल्या पॅरेंट्सना खूप जास्त मिस करते. सुंदरीने पाहिलं की परमने तिची अंगठी शोधण्यासाठी किती प्रयत्न घेतले होते. त्यामुळे ती परमला सांगते की ती आता त्याची गाईड होण्यासाठी तयार आहे. जेव्हा परम इथे आला होता, तेव्हा त्याने सुंदरीला विचारलं होतं की ती त्याची गाईड बनेल का? पण तेव्हा सुंदरीने नकार दिला होता. मात्र आता ती मान्य करते. त्यानंतर सुंदरी परमला आपलं शहर दाखवायला घेऊन जाते आणि दोघंही एकत्र खूप वेळ घालवू लागतात. हळू असं वाटायला लागतं की सुंदरीलाही परमसाठी काही भावना निर्माण होऊ लागल्या आहेत. यानंतर दोघं चर्चमध्ये जातात. तिथे सुंदरी परमला सांगते की तिला मोहिनी डान्स खूप आवडतो. तिने लहानपणापासूनच याचं ट्रेनिंग घेतलं आहे. पण आता ती आपलं स्वप्न पुढे चालू शकत नाही. कारण पेरेंटच्या मृत्यूनंतर सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावरच आल्या होत्या. खरं तर सुंदरीचा आधी एक डान्स स्टुडिओ होता. पण तिथून पुरेसे पैसे मिळत नव्हते आणि त्याचवेळी तिच्या पॅरेंट्सचं निधन झालं. त्यानंतर आपल्या अंकलच्या सांगण्यावरून सुंदरीला घर होमस्टेमध्ये बदलावं लागलं, जेणेकरून ती तिकडून थोडेसे पैसे कमावू शकेल आणि आपल्या बहिणीची व स्वतःची देखभाल करू शकेल. खरं तर सुंदरी आपल्या काकांना खूप मानायची आणि त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायची. हे ऐकल्यानंतर परम तिला सांगतो की तिने तेच करायला हवं, ज्याच्यात तिचं मन रमतं. त्यानंतर दोघं रोमॅन्टिक बोलणार इतक्यातच परमला त्या ॲपच्या एजंटचा कॉल येतो.
एजंट त्याला सांगतो की जर त्याने आताच काही पैसे इन्व्हेस्ट केले नाही, तर त्यांना हे ॲप दुसऱ्या इन्व्हेस्टरला द्यावं लागेल. हे ऐकून परम ठरवतो की त्याचे वडील तर त्याला पैसे देणारच आहेत. त्यामुळे तो आपली सर्व सेव्हिंग आणि क्रिप्टोमधील सगळे पैसे यात लावतो. कारण त्याला कसंही करून हे ॲप गमवायचं नव्हतं. जग्गीही त्याला पैसे देण्यासाठी सांगतो आणि मग परम पेमेंट करून टाकतो. इथे आपल्याला कळतं की जग्गीचीही एक गर्लफ्रेंड झाली आहे आणि तो तिच्यावर खूप प्रेम करतो आहे. त्यानंतर परम ठरवतो की तो आता सुंदरीला आपल्या सगळ्या भावना सांगणार आहे, की तो तिच्यावर किती प्रेम करतो. यानंतर परम जेव्हा सुंदरीला आपलं प्रेम सांगण्यासाठी जातो, तेव्हा त्याला समजतं की सुंदरीचं लग्न वेणू नावाच्या मुलासोबत ठरलेलं आहे. खरं म्हणजे वेणू आणि सुंदरी हे दोघं लहानपणापासून बेस्ट फ्रेंड होते आणि त्यांच्या कुटुंबियांनी हे ठरवलं होतं, की मोठे झाल्यावर ते त्यांचं लग्न लावून देतील. हे ऐकून परमला खूप मोठा धक्का बसतो. आता परम गोंधळून जातो, की जर सुंदरीचं लग्न वेणूशी ठरलेलं असेल, तर मग त्या ॲपने सुंदरीला त्याची सोलमेट का दाखवलं? तेव्हा मग परमला सगळी गोष्ट सांगते. खरं तर वेणू आणि सुंदरी खूप चांगले मित्र होते. पण नंतर जेव्हा ते कॉलेजसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले, सुंदरी मुंबईत आणि वेणू परदेशात, तेव्हा त्यांच्या मैत्रीत पूर्वीसारखी जवळीक राहिली नाही. कारण दोघंही आपापल्या कामांमध्ये खूप जास्त बिझी झाले होते आणि एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात हळूहळू दुरावा निर्माण झाला. यानंतर सुंदरीनं आपला डान्स स्टुडिओ सुरू केला आणि तिथे ती खूप चांगलं काम करत होती. पण अचानक तिच्या आई-वडिलांचं निधन झालं. या धक्क्यामुळे सुंदरीला डान्स स्टुडिओ बंद करावा लागला आणि घराचं होमस्टे सुरू करावं लागलं. तेव्हापासून सुंदरी खूप जास्त अपसेट राहू लागली. ती जणू आपल्या आयुष्यात आनंदी राहणंच विसरून गेली होती. हे पाहून अमूला खूप वाईट वाटतं आणि तिने सुंदरीच्या नावाने वेगवेगळ्या डेटिंग ॲप्सवर अकाउंट सुरू केले. ज्याबद्दल सुंदरीला काहीच माहिती नव्हती. पण जसं सुंदरीला हे कळालं, तिने लगेचच सगळे अकाउंट्स डिलीट करून टाकले. हे ऐकल्यानंतर परमला समजतं की सुंदरीचं आधी त्या ॲपवर अकाउंट होतं आणि त्यामुळेच ती त्याची सोलमेट दाखवली गेली होती. पण सुंदरीनं आपलं अकाउंट डिलीट केलं. त्यामुळे परमला तिच्याबद्दल काहीच अधिक माहिती मिळाली नव्हती. आता परमला वाटतं की जर त्या ॲपने सुंदरीला त्याची सोलमेट निवडला आहे, तर मग सुंदरी खरंच त्याची सोलमेट आहे आणि तो कसंही करून तिला इम्प्रेस करून दाखवणारच. त्यासाठी तो ठरवतो की फक्त सुंदरीलाच नव्हे तर सगळ्या गावकऱ्यांनाही तो इम्प्रेस करेल. कारण सुंदरी वेणूसोबत लग्न करण्यास तयार होती, हे फक्त गावकरी आणि तिचे काका असे इच्छित होते म्हणून. तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर याच लोकांनी तिची काळजी घेतली होती. त्यामुळे ती त्यांच्या भावना दुखावू इच्छित नव्हती. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंदरीचे जे काका होते, तेच तिच्या वडिलांचे मित्र होते आणि वेणू हा प्रत्यक्षात त्यांचाच मुलगा होता. त्यामुळे सुंदरी त्यांना दुखावू शकत नव्हती. मग परम ठरवतो की गावात होणाऱ्या स्पर्धेत तो सहभागी होणार. पण सुंदरीचे काका त्याला नकार देतात. कारण तो गावचा लोकल नव्हता. त्यानंतर परम जग्गीच्या गर्लफ्रेंडला राखी बांधतो आणि तिचा भाऊ होतो. त्यामुळे काकाही त्याला स्पर्धेत भाग घेऊ देतात. परम रेसमध्ये भाग घेतो आणि खूप छान परफॉर्मन्स करत असतो. पण सुंदरीला पाहून तो डिस्ट्रॅक्ट होतो आणि तो रेस हरतो. ज्यामुळे वेणूही हरतो. यामुळे सुंदरीचे काका परमवर खूपच रागवतात. पण सुंदरी परमला सांगते की त्याने खूप छान परफॉर्मन्स दिला आहे. आणि इथे आपल्याला जाणवतं की आता सुंदरीलाही परम आवडायला लागलेला आहे. पण सुंदरी आपल्या गावकऱ्यांना दुखवू इच्छित नव्हती. त्यामुळे ती काहीही बोलत नव्हती. तरीही तिला समजलं होतं की परमलाही ती आवडते आणि तिला इम्प्रेस करण्यासाठीच तो हे सगळं करत आहे. सुंदरी परमला सांगते की त्याने हे सगळं करणं थांबवावं. कारण काही दिवसातच तिचं लग्न होणार आहे. यावर परम म्हणतो की त्याला वाटलं होतं की सुंदरी इतक्या सहजपणे फिसलणार नाही. पण खरंच ती फिसलत आहे का? यावर सुंदरीकडे काहीच उत्तर नसतं. आता सुंदरी विचार करू लागते की शेवटी तिने कोणाला निवडावं? कारण तिला परमसोबत वेळ घालवायला खूप आवडायला लागलं होतं. म्हणजेच ती खरं तर प्रेमसोबत राहू इच्छित होती. पण ती वेणू आणि आपल्या काकांना दुखावू शकत नव्हती. तेव्हा सुंदरीला सांगते की जर तिला सगळ्यांना आनंदी ठेवायचं असेल, तर आधी स्वतः आनंदी राहायला शिकावं लागेल. ती समजावते की आयुष्य एकदाच मिळतं. त्यामुळे सुंदरीने तेच करायला हवं, ज्यात तिचा खरा आनंद आहे. हे ऐकून सुंदरीला समजतं की तिने कोणाला निवडायचं आहे आणि शेवटी तीही आपल्या भावना परमला सांगण्याचा निर्णय घेते. त्यावेळेला परमचे वडील त्याला भेटायला येतात. कारण त्यांना कळतं की परमने आपले सगळे क्रिप्टो आणि सेव्हिंग विकून त्या एजंटला पैसे दिले आहेत. हे ऐकून ते खूप रागवतात आणि परमला खूप सुनावतात की त्याला अजिबातच सेन्स नाही. इथे कळतं की तो एजंट खरं तर फ्रॉड होता आणि परमचे पैसे घेऊन पळून गेला होता. हे समजतात परम खूप शॉकमध्ये जातो. कारण त्याला वाटलं होतं की हे ॲप खरोखरच सोलमेटला भेटून देणार आहे. त्याच ॲपमधून त्याला कळलं की सुंदरी त्याची सोलमेट आहे. पण आता तर ते ॲपच फ्रॉड निघालं. तर खरंच सुंदरी त्याची सोलमेट आहे की नाही? या गोंधळात परम अडकतो आणि त्याच वेळी सुंदरी तिथे येते आणि सुंदरी परमच्या वडिलांना तिथे पाहून खूप आनंदी होते. परमच्या वडिलांनाही सुंदरी खूप आवडते आणि ते परमला सांगतात की त्याने सुंदरीला सगळं खरं सांगायला हवं.
तो अशा प्रकारे 3 लोकांचं आयुष्य बरबाद करू शकत नाही. त्यामुळे परम सुंदरीला सांगतो, की इथे त्या ॲपमुळे तो आला होता. कारण ॲपने दाखवलं होतं, की सुंदरी त्याची सोलमेट आहे. पण आता त्याला कळलं होतं, की ते ॲप फ्रॉड आहे. हे ऐकल्यावर सुंदरी खूप रागवते. कारण आता परमला आपल्या फिलिंग्सवर डाऊट येत होता, की खरंच तो तिच्यावर प्रेम करतो की नाही. यामुळे सुंदरी खूपच अपसेट होते आणि परमला ताबडतोब तिकडून निघून जायला सांगते. यानंतर जेव्हा परम आपल्या वडिलांसोबत तिकडून निघून जात असतो, तेव्हाच वेणू आणि गावकरी येतात आणि परमला सांगतात, की कालची बोट रेस पूर्ण केल्याशिवाय तो इकडून जाऊ शकत नाही. हे ऐकून परम नकार देतो. पण त्याचे वडील म्हणतात, की ते गावकऱ्यांशी पंगा घेऊ शकत नाही. त्यामुळे परमनं ही रेस पूर्ण केलीच पाहिजे. शेवटी परम तयार होतो आणि परत येतो. परम परत आलाय हे पाहून सुंदरी एकीकडे आनंदी होते, तर दुसरीकडे कन्फ्यूजही असते. दुसऱ्या दिवशी बोट रेस सुरू होते. त्यांची बोट शेवटच्या क्रमांकावर होती. परमलाही या रेसमध्ये अजिबातच इंटरेस्ट नव्हता. पण तो पाहतो की सुंदरी खूप जास्त अपसेट आहे. त्यामुळे तो जसं सुंदरीनं त्याला शिकवलं होतं, की बोट एका रिदममध्ये चालवायची, तसं तो करायला सुरुवात करतो. तसं चालवायला लागतो आणि अशा प्रकारे ते लोक हे रेस जिंकतात. त्यामुळे सगळे खूपच आनंदी होतात. पण परम अजूनही कन्फ्यूज असतो. आता रेस जिंकली होती म्हणून परम आपल्या वडिलांसोबत परत जायला लागतो. तेव्हा परमचे वडील त्याला रागवतात आणि सांगतात, की परमने आपल्या भावना नीट समजून घेतल्या पाहिजे. ते ॲप जरी फ्रॉड निघालं असलं, तरी सुंदरीसाठी त्याच्या भावना खऱ्या आहेत. त्यामुळे त्याने सुंदरीला हातातून जाऊ द्यायला नको. कारण जर परम यावेळी फ्लाइटमध्ये बसला, तर तो पुन्हा तेव्हाच उतरेल, जेव्हा सुंदरीचं लग्न झालेलं असेल. हे ऐकून परमला जाणवतं, की तो सुंदरीवर खरंच खूप प्रेम करतो. त्यामुळे तो परत येतो, जिथे सुंदरी नवरी बनून तयार असते आणि त्या दोघांचे फोटो ती डिलीट करत असते. त्याचवेळी परम येतो आणि सुंदरीला सांगतो, की तो तिच्यावर खूप प्रेम करतो. हे ऐकून सुंदरी खूपच थक्क होते. कारण काही वेळानेच तिचं लग्न होणार असतं आणि आता परम तिला सांगत होता, की तो तिच्यावर खूप प्रेम करतो. सुंदरी परमला चांगलंच सुनावते, की तो किती मूर्ख आहे, की त्याच्यामुळे ती या परिस्थितीत अडकली आणि जेव्हा त्याला समजलं, की ते ॲप फ्रॉड आहे, त्यामुळे त्याला स्वतःच्या भावनांवर शंका येऊ लागल्या. हे ऐकून परम म्हणतो, की त्याला माहिती आहे, की त्याने खूप मोठी चूक केली आहे. पण त्याला आता कळालं आहे, की तो सुंदरीवर खूप जास्त प्रेम करतो आणि तो तिच्याशिवाय राहू शकत नाही. हे ऐकून सुंदरी ही खूप आनंदी होते. पण ती काही बोलण्याआधीच गावकरी आणि सुंदरीचे काका तिथे येतात आणि परमच्या मागे लागतात. मग परम पळत सुंदरीकडे येतो आणि सांगतो, की त्याला माहिती आहे, की सुंदरीलाही त्याच्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि जोपर्यंत सुंदरी त्याची पत्नी होत नाही, तोपर्यंत तो केरळ सोडून जाणार नाही. असं बोलून तो तिकडून पळ काढतो आणि गावकरी त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावतात. परम पळत-पळत बऱ्याच दूरपर्यंत जातो. पण तरीही गावकरी त्याचा पाठलाग करतच असतात. शेवटी त्याच्याकडे पाण्यात उडी मारण्याशिवाय पर्याय नसतो. तो पाण्यात उडी मारतो तेव्हा सुंदरी येते आणि त्याला बोटीत घेते. तिथे ती परमला सांगते की तिलाही त्याच्यावर खूप जास्त प्रेम आहे. हे ऐकून परम खूपच आनंदी होतो. पण त्याला दिसतं की सगळे गावकरी अजूनही त्याला मारण्यासाठी वाट पाहत आहे. हे पाहून सुंदरी हसू लागते आणि परमला सांगते की यावर तिच्याकडे एक उपाय आहे. मग ती परमला किस करते. हे पाहून गावकऱ्यांना समजतं की सुंदरीलाही परमवर प्रेम आहे आणि परम फक्त तिला पळवण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे ते सुद्धा शांत होतात. इथे अजून एक गोष्ट जेव्हा परम आणि सुंदरी एकमेकांशी बोलत होते, तेव्हा वेणूने त्यांची सगळी बोलणी ऐकली होती आणि त्यांना समजलं होतं की सुंदरीला खरं प्रेम परमवरच आहे. म्हणून वेणू सुंदरीला सांगतो की ज्याच्यावरती प्रेम करते त्याच्याशीच तिने लग्न करावं आणि याच कारणामुळे सुंदरी परमकडे आली होती. शेवटी हे दोघं किस करतात आणि हा चित्रपट इथेच संपतो. आणि अशा प्रकारे परमसुंदरीची कथा एका सुंदर शेवटाला पोहोचते, जिथे गैरसमज, शंका आणि समाजाच्या बंधनावर मात करून प्रेमाने सगळ्यांना एकत्र आणलं. सुंदरी आणि परमचं प्रेम केवळ दोन हृदयांचं मिलन नाही, तर ते हे सिद्ध करणारी गोष्ट आहे, की खरं प्रेम कधीही लपून राहत नाही. ते जगासमोर आपली ओळख नक्कीच करून देतं. शेवटी वेणू देखील सुंदरीचा निर्णय मान्य करतो आणि गावकरी सुद्धा त्यांच्या नात्याला आशीर्वाद देतात. त्यांचा किस हा केवळ एका प्रेमकथेचा नाही, तर एका नवीन सुरुवातीचा प्रतीक ठरतो. तर मंडळी हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.